साई लीला, एक आध्यात्मिक सहवास. कीर्तन सांग होय अंग हरी रूप.
काळे नाठेवशी कृपाळू देवाशी मुशी दोजराशी बाळा तुझा पूर्ण करीत उत्पत्ती वाढवी श्रीपती सरिजोनी फुलते सरोवर उष्णता माशी जीवन दयाशी गुणकारी तेने तुझी काय नाही केली चिंता राही त्याला तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी काय नाथेशी कृपाळू देवाशी पोषितो जनाशी माझी वाणी तुझे वर्णी करणं ऐसे ती प्रेम काही मस्त घरी पाहणे वार करी संतांच्या धन्य धन्य विश्वोद्धारक विश्व कल्याणमूर्ती विश्ववंदनी जगद्गुरु श्री तुकोबा त्याचा पादचरणाचा सामान्य समाजाला उपदेश करणारे महत्वपूर्ण अनंत तो ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय अखिल गुणनिधान ब्रह्मणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या शिवकृपेने साधकांची माहिती ज्ञानियांचे राज्य वैष्णवांतर्गत अखंड संवादी विश्वमाऊली ज्ञानोबा श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबा आदी संतांच्या कृपाशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालक्रमांकाने टाळकरी मृदंग वाजत आणि आपण देवरूप शोधून सर्वांच्या परम आणि पावन उपस्थितीमध्ये भक्तश्रेष्ठ भगवंतीच्या दरबारात गंगा भागीरथी कंकुबाई लोक पगार यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ समापन झालेली एक दिवशी चिंतन शिबिर या भूंगावर सद्गुरु जोग महाराजांच्या कृपेने काही अल्पसा बोलण्याचा प्रयत्न करेल.
84 लक्ष योनीमध्ये सगळ्या बुद्धिमान जर प्राणी कोण असेल तो मनुष्य प्राणी अति बुद्धिवान या संशय एका बाजूला माणसाच्या विकासाचा आणि प्रशिक्षण वर्धमान प्रत्येक क्षेत्रात माणसाची प्रगती होत असते ती सामाजिक असेल शैक्षणिक असेल किंवा राजकीय खेळाची बाब सांगू त्याचा आध्यात्मिक आलेख मात्र हळूहळू ढासळत चाललेला आहे या भौतिक वादामध्ये समाज सध्या नास्तिकवादी होऊ लागलेला आहे ही खेळाची नव्हे चिंतेची बाब आहे त्याचं कारण आहे पाश्चात्य संस्कृतीने आमच्यावरती आक्रमण त्याचा परिणाम अलीकडचा नवीन तरुण दिवसेंदिवस नास्तिकवादी होते कधीतरी आपण समजत नाही किती नास्तिकवाद मला वैकुंठवासी परमेश्वर ते गुरुवारी धुंदा महाराजांच्या बाबतीत आठवण नाही गुरुवारी मुख्य महाराज म्हणायचे अरे ज्या देवानेच माणसाला तोंड दिलंय त्या तोंडानेच माणसं देव नाही म्हणतात त्यापेक्षा जगात दुसऱ्या नास्तिकवाद कोणता परंतु एक सिद्धांत मानतो आपल्याकडे संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबाई सांगतात जगाच्या पाठीवर एकही मनुष्य नास्तिक नाही असं त्यांचं मत देखे मनुष्य जाणकर स्वभावताची भजनशील जहारी असे संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माणसं नास्तिक कदाचित पुरोगामित्वाचा मूर्खापण स्वतःला माणसं नास्तिक जरी म्हणत असेल ना तरी आतमध्ये कुठेतरी आस्तिकता लपली कशावर आणि 34 शकत असताना माझं बरंच शिक्षण घर बसून कॉलेजला झालं मी एमएससी केमिस्ट्री झाली तिथे एसपी कॉलेज आहे त्या कॉलेजचे प्रिन्सिपल वैकुंठवासी परमेश्वर ते गुरुवारी मामासाहेब दांडेकर होऊन त्या कॉलेजमध्ये वसंत उत्सव अशी व्याख्यान एक जगप्रसिद्ध व्याख्यानाला त्यांनी बोलवलं होतं आणि समितीने त्याला हा विषय दिलेला होता जगामध्ये देव आहे का तो वक्ता जसा स्त्रीच होता महाराज त्याची 90 मिनिटे संस्कृत व्याख्यान केलं की त्या 90 मिनिटांमध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवलं काय जगात देवच नाही सगळे लोक आचरित झाले पण त्याचे अनुभवी जाणकार वारकरी होता व्याख्यान झाल्यानंतर तो वारकरी खुर्चीवरून उठला त्या सरांकडे गेला हात जोडले सर तुमच्यामुळे आम्हाला आज कळालं जगात देव नाही ते व्याख्यानाला जरा बरं वाटलं माझ्या व्याख्यानाची दखल घेणारा एक तरी आहे पण ती वारकरी त्याच्यावर थांबला नाही दुसरा लगेच प्रश्न विचारला सर तुमच्यामुळे आम्हाला कळालं देव नाही म्हणून हे मला माहित झालं पण तुम्ही इतकं सुंदर कसं काय बोलू शकता त्या व्याख्यानाने उत्तर दिलं बाबा ही देवाचीच कृपा आहे देव आहे का नाही त्यावर चर्चा करत बसायचं नाही का कोणाच्या मानण्यावर आणि कोणाच्या न मानण्यावर त्याचं अस्तित्व नाही तो स्वतंत्र व्यक्ती तसं सूर्याचं अस्तित्व इतर प्रकाशाने दाखवण्याची गरज नाही ध्रुव दिशेच्या त्यामुळे तो उगवता आपलं अस्तित्व करत तसं देवाचं आपण मानण्यावर आणि मानण्यावर देवाची मतं अनेक शास्त्रकारांनी भिन्न भिन्न सांगितली भारतीय काही आस्तिक दर्शन आहे काही नास्तिक दर्शन आहे त्याच्यामध्ये देवाविषयीचं सांख्यांचं मत वेगळं आहे न्यायाचं मत वेगळं आहे वैशेषिकाचं मत वेगळं आहे योग्याचं मत वेगळं आहे पूर्व मीमांसिकेचं मत वेगळं आहे आणि उत्तर मीमांसिकेचं मत वेगळं आहे ही मत मी तुम्हाला सांगणार नाही कारण मला वेळेचं मत कमी पडेल मी तुम्हाला वारकरी महापुरुषांचं मत सांग इथे अनेक महापुरुषांचे थोडं ज्यांना मी पाहिले गुरु विठ्ठी महाराज पाहिले माधोबा म्हणजे इथे थोडे काळ होतो बरोबर अण्णांचं खूप ऐकायला मिळालं फक्त गुरुवारी पठाडे महाराजांना काय दर्शनाचा योग झाला नाही अशा महापुरुषांच्या वारकरी संप्रदायामध्ये सद्गुरु धोंडा महाराज देखील महान क्षमाला एक व्यक्तिमत्व 1980 माझे गुरुवारी रामकृष्ण बोरी विषयकारांच्या बरोबर त्यांच्या अनेक वेळेला दर्शनात आहे धोंडा महाराजांच्या ज्ञानेश्वर महाराजांची अशी अनुकंपा झालेली होती वयाच्या 16व्या वर्षापासून
तर देह पडेपर्यंत गुरुबाई महाराजांना अभ्यास ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी श्रवणाला हजार श्लोक काम राहतात तेवढा आमच्या कीर्तनाला सुद्धा तिथे काय ज्ञानेश्वरी नंतर महाराज थोडे आजारी पडले आणि सकाळची वेळ थंडीची असल्यामुळे पहाटे स्नान करून ज्ञानेश्वरी सांगत सहन होत नव्हतं तो पर्याय बोलत आहे पहाटे पंचावृत्तीमध्ये दोन पाय दोन हात दोन स्वच्छ बसायची ज्ञानेश्वरी सांगायची एका माणसाने एक प्रश्न विचारला मुंडा महाराज तुमच्या बरोबर ज्ञानेश्वरी सांगायला समर्थ महापुरुष इथे नाही पण मला एक शंका अशी आहे तुम्ही आंदोलन करता ज्ञानेश्वरी सांगता ज्ञानेश्वरी सारखं पवित्र ग्रंथाला आंदोलन करता हात लावावा तुम्ही सांगता त्याला दिलेलं मुंडा मारून उत्तर आहे का महाराज म्हणाले अरे बेड्या यात आश्चर्य करण्याचं काय जसं लहान मुलाला आईचं स्तनपान करण्याकरता आंघोळीची आवश्यकता नाही ना तशी ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि तिचं स्तनपान करण्याकरता मला आंघोळीची आवश्यकता वाटत नाही हा त्यांचा अधिकार त्यांनी 13 अध्यायाचं चिंतन करत असताना अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्वज्ञान अर्थदर्शन एतज्ज्ञानमिति प्रोक्तं ज्ञानं यदज्ञानः या श्लोकावर भाष्य करतात देव आहे का नाही एक तो सोपं उदाहरण दिलो नांगर हाकलेल्या माणसाला सुद्धा करेल मलाही करेल उदाहरण असेल ते म्हणायचे एखाद्या आईवर लहान मुलगा अंगणात खेळत असेल आणि त्याची आई जर त्याच्या जवळ नसेल ते काही कामात असेल धुणं धुत असेल भांडी घासायला स्वयंपाक करत असेल ती आई जर त्या मुलाजवळ नसेल ना तर त्या लहान मुलाला आई आहे का नाही याची चर्चा करायची नाही का तिच्याशिवाय ते नाही जसं बाळाचं दिसणं हे त्याच्या आईचं असणं तसं आपलं दिसणं हे जीवाचं आईचं स्तनपान करण्याकरता आंघोळीची आवश्यकता नाही ना तशी ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि तिथं स्तनपान करण्याकरता मला आंघोळीची आवश्यकता वाटत नाही हा ज्यांचा अधिकार त्यांनी 13व्या अध्यायाचं चिंतन करत असताना अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्वज्ञान अर्थदर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्तम ज्ञानम यदतोज्ञथा या श्लोकावर भाष्य करताना देव आहे का नाही एकदम सोपं उदाहरण दिलंय हो नांगर हाकलेल्या माणसाला सुद्धा कळेल कोणालाही कळेल उदाहरण असे ते म्हणायचे एखाद्या आईचा लहान मुलगा अंगणात खेळत असेल आणि त्याची आई जर त्याच्याजवळ नसेल ते काही कामात असेल धुणं धुत असेल भांडी घासायला गेली असेल स्वयंपाक करत असेल ती आई जर त्या मुलाजवळ नसेल ना तर त्या लहान मुलाला आई आहे का नाही याची चर्चा करायची नाही का तिच्याशिवाय ते नाही जसं बाळाचं दिसणं हे त्याच्या आईचं असणं आहे ना बुवा तसं आपलं दिसणं हे देवाचं असणं आहे याला दुसऱ्या सिद्धीची काय आवश्यकता आहे विठाला त्याच्या अस्तित्वावर शंका घ्यायची नाही तो आहे पण हे ज्यांना कळत नाही त्याच्याकरता महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात उपदेश करतात कारण ठवीसी कृपाळू देवासी 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 कारण ठवीसी कृपाळू देवासी
तारे नाठविषयी कृपाळू देवाशी. या अभंगाची गंमत अशी आहे, या अभंगाचे पहिले 4ही चरण प्रश्नात्मक आहेत आणि शेवटचं चरण हे त्याचं उत्तर आहे, अशी या अभंगाची रचना आहे. तुकोबाराय सांगतात, अरे सगळ्या जगाचं भरण पोषण करणारा जो जगाचा मालक आहे त्याचं स्मरण का करत नाही, तू आठवण का करत नाही? त्याला विशेषण दिलंय, तो कृपाळू. वैयाकरणामध्ये मूळ शब्द कृपाळू नाही, कृपालय असा शब्द आहे. त्याचं अपभ्रष्ट रूप झालं कृपा. आपल्या मराठी लोकांना शब्दाला खाली आणण्याची फार सवय. आता ही आपली गंगा आहे ना, गोदावरी, तिचं खरं नाव गोदावरी नाही, गोवद हरी असं तिचं नाव आहे. गौतमांकडून गायीची हत्या झाल्यानंतर, त्या गंगे स्नान केल्यानंतर त्या गोहत्येचं पापाचं क्षालन झालं म्हणून त्याला नाव दिलं गोवदहरी. लोकांनी काही शब्द खाऊन टाकले, नाव दिलं गोदावरी. असं अपभ्रष्ट करण्याची सवय आहे. तसं कृपालय शब्दाचं अपभ्रष्ट रूप झालं कृपाळू. आमची परमपूज्य गुरुवारी घुले बाबा, विठ्ठलभाऊ घुले भाऊ सांगायचे, जीवनाच्या आत्मोन्नती करता 4 कृपेची आवश्यकता आहे. पहिली आत्मकृपा, दुसरी शास्त्र कृपा, तिसरी संत सद्गुरु कृपा आणि चौथी भगवत कृपा. विठ्ठला परमार्थामध्ये पहिलं मन प्रसन्न लागतं, आत्म्याची कृपा लागते. कदाचित दुसऱ्याच्या सांगण्यावरून जर परमार्थ माळ जर घातली तर अधपतन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच्याकरता आपलं मन प्रसन्न लागतं. मन भगवान सांगतात, उद्धरेदात्मना आत्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर रात्मैव रिपुरात्मना. महाराजांचं काय गोड प्रमाणे, मनोराजा एक देह परमार्थामध्ये मन प्रसन्न लागतं. नाही तर चित्त नाही नामी तीर्थे वेळत. आमचे राऊत बाबा सांगत असतात, ब्राह्मणाचं शरीर फक्त देवाकडे राहतं महाराज पूजा करायला. मनाचा त्या देवाचा काही संबंध नसतो. मनाचा धनाचा संबंध राहतो. आता किती मिळेल, आता किती मिळेल, काय उपयोग आहे. मन जर नसेल तर कोणतंच कार्य होत नाही. निजामाच्या काळात काही कलाकार असायचे, जसे परमवंदनीय ढवणसर, असे जागतिक लेवलचे कलाकार. पूर्वी कलाकाराला फार मोठं स्थान होतं. आता चोरांना पूर्वी फार मोठं स्थान. आता ते लावल्यावर फार उघड बोलता येत नाही. त्याच्यात एक सनई वाजवणारा कलाकार निजामाने ठेवलेला होता. वय 70-72 वर्षाचं झालं होतं. सनई फुंकण्याकरता हवा दम धरत नव्हते. त्याचा एकुलता एक मुलगा होता 17-18 वर्षाचा. बापाने मुलाला सांगितलं, बाळू सनई वाजवायचं शिक बर का. सनई जर वाजवता आली नाही तर निजाम जहागिरी काढून घेईल, तुला भीक मागावी लागेल. मी आहे तोपर्यंत सनई वाजवायचं शिक, तुझी उपजीविका चांगली चालेल.
पण त्या मुलाचं आणि त्या सनईचं काय वैमनस्य होतं कोणास ठाऊक महाराज. त्या मुलांनी सनई पाहिले का त्याच्या तळपाय जाग मस्तकात जायचे. त्यांनी बापाला सांगितलं, बाबा भीक मागेल पण सनई वाजवणार नाही, पण मला पुन्हा पुन्हा सांगायचं. बापाने सामदामाने विचार केला कायच करावं म्हणून एक दिवस मुलाला गोड बोलून घरात घेतले. घराचा दरवाजा लावला, कडी लावली, कुलूप टाकलं आणि मुलाला उतानं पाडून त्याच्या तोंडात सनई खुपसली. आता मुलगा बापाचं बारसं जेवलेलं होतं. तो म्हणाला, बाबा उतानं पाडून तोंडात सनई खुपसण्याचं काम तुम्ही केलं, पण फुंकायचं काम तुमचं का माझं. बापाने खाली मान घातले, ते तुझंच, प्राण गेला तरी जाणे पण फुंकणार नाही. आता काय करता त्याला, आपलंही तसंच. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगळी आत्मकृपा लागते. मन करा रे प्रसन्न, ज्याच्यावर आत्म्याची कृपा आहे त्याच्यावर शास्त्र कृपा होते महाराज. शास्त्र मगाशी सांगितलं साहस्तिक दर्शन आहे, बाकीचे शास्त्र सोडा. आपण परंपरेने मानणारी मंडळी आहोत म्हणून गाथा आणि ज्ञानेश्वरी हा सगळ्या सकल शास्त्राचा राजा आहे. कमीत कमी गाथा आणि ज्ञानेश्वरी आपल्या घरात असली पाहिजे, नव्हे ते आपण वाचली पाहिजे. SP कॉलेजचे प्रिन्सिपल वैकुंठवासी परमश्रद्धेय गुरुवरे मामासाहेब म्हणायचे, भारत देशात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात हिंदू म्हणून जन्माला आलेल्या माणसाला ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरण्याचा अधिकारच नाही बुवा, तो मरूच कसा शकतो. त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पाहावी पंढरी, डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय ज्यांचा फोटो लावलाय ना, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व विद्या वाचस्पती काव्यतीर्थ गुरुवर जगन्नाथ अण्णा पवार यांनी आपला रक्ताचा थेंब ना थेंब केवळ ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी करताच घालवला. या उपाधी माझी गुप्त चैतन्य से सर्वगत, या ओवीचं चिंतन करत असताना महाराजांनी आपला देह ठेवला. केवढी श्रद्धा आहे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हा श्वास आहे आणि गाथा हा प्रश्वास आहे. एक सांगू, आपलं उठणं ज्ञानेश्वरीच्या वाचनाने व्हावं आणि आपलं झोपणं गाथ्याच्या वाचनाने व्हावं. फार नाही वेळ मिळाला ना, अरे झोपायच्या अगोदर वळपुटी अंथरून टाकल्यानंतर एक ओवी वाचा किंवा एक महाराजांच्या गाथ्याचा अभंग वाचा आणि गाथाने ज्ञानेश्वरी ठेवून द्या, तरी भगवान तुम्हाला दर्शन देईल. आधी काही साधना करण्याची गरज नाही. विठ्ठल त्याच्यावर शास्त्र कृपा आहे, त्याच्यावर सद्गुरूंची कृपा होते. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी बस. आणि ज्याच्यावर श्रीगुरु कृपा आहे, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आता कृपा भांडवल सोडी परी माझी मतीची पुतडी, करी ज्ञानपद मदुडी थोरा माते. श्रीमन निवृत्तीनाथांना प्रार्थना करता, सद्गुरुदे माझ्या बुद्धिरूपी पुतडीमध्ये तुम्ही कृपेचं दान टाका. का? तुमची कृपा झाल्यानंतर मला भगवत दर्शन फारसा अवघड होणार. एरवी भगवंताचं दर्शन सगळ्यात कठीण आहे महाराज. परमार्थात असं एक पठार आहे तर त्या पठारापर्यंत जाईपर्यंत आपल्याला भगवत साक्षात्कार होत नाही. एरवी साधन सामान्य आहे, श्री गुरु कृपेने तिथपर्यंत जावं लागतं, नाही तर होत नाही. सोन्याचे पर्वत
सोन्याचे पर्वत, सगळी पर्वत ब्रह्मगिरी जरी सोन्याची झाली, सगळी कल्पतरुतरी झाडे आपल्याला मिळाली, तरी पण या दुर्लभ विठोबाचे पाय, सच्चिदानंदाचे पाय फार कठीण आहे. त्यावेळेला श्री गुरु कृपा लागते. असा कृपाळू परमात्मा आहे. त्याच्या कृपाळूपणाचे काही गोष्टी कळल्याशिवाय अनुभवल्याशिवाय लक्षात येत नाही. आमचे गुरुजी बोले बाबा विनोदानी दृष्टांत सांगायचे. एक नास्तिक मनुष्य उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रवासाला चालला होता. तहान कडकडून लागली होती. इकडे तिकडे बघता बघता एका शेतकऱ्याचा मळा दिसला. मळ्यामध्ये एक विहीर होती. विहिरी दुथडी भरून चालली होती पाण्याने. तो गेला, पाणीही प्याला. गंमत अशी जायची फार घाई नव्हती. असा रिकामट्याकडा होता. मोठं कवठाचं झाड होतं. कवठाच्या झाडाखाली त्याने आपली पिशवी टाकली, त्याच्यावर डोकं ठेवून झोपी जाऊ लागला. झोप काय आलीच नाही, पण विचाराचं चक्र चालू झालं. प्रकार असा होता, ज्या झाडाखाली झोपलं होतं ते झाड होतं कवठाचं. त्या कवठाला बारीक 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 शेकडो कवठं लागलेली होती. आणि शेजारी शेतकऱ्याने एक डांगर भोपळ्याचा वेल लावलेला होता. त्या वेलाला 25-25 किलोचा एक मोठमोठा भोपळा. तो पडल्या पडल्या विचार करू लागला, काय देव आहे म्हणे, त्याला काय व्यवहार ज्ञान आहे का? एवढं मोठं झाड, त्याला एवढंच फळ, आणि एवढंसं वेल, त्याला एवढं फळ. वास्तविक मोठ्या झाडाला मोठं फळ पाहिजे आणि छोट्या वेलाला छोटं फळ पाहिजे. ही देवाला अक्कल नाही. देव असा तर मग त्याचं भजन करणारे आमच्या गावातले हबब कसे, असा विचार करता करता त्याला झोप लागली. त्याचं सुदैव का दुर्दैव गुलेबाबा म्हणायचे. असं वारं सुटलं. सुटल्याबरोबर पिकलेलं कवड जे देठातलं निसडल्याच्या टाळूचं क्या दणकनच उठला. डोक्याला असा कवठावलं, टेंगुळ आलं. टेंगुळ दाबत वर कवठाच्या झाडाकडे लक्ष गेलं. सहज भोपळ्याकडे लक्ष गेलं. आकाशात वीज चमकावी असा उठून उभा राहिला आणि देवाला नमस्कार करू म्हणाला, देवा आता माझ्या मताप्रमाणे जर मोठ्या झाडाला मोठं फळ असतं ते डोक्यात पडलं असतं ना, तर तू आहे का नाही याचा विचारही करावा लागला नसता. आमचे गुरुजी म्हणायचे, फाटका खाल्ल्यानंतर तर तत्वज्ञान. उठाला कधीतरी आपण विचार केला पाहिजे. त्याच्या अस्तित्वाच्या काही खुणा आहेत महाराज. तो कृपाळू कसा आहे सांगू. जे त्याचं भजन करतात, कीर्तन करतात, नामचिंतन गातात, त्याचे गुण गातात, त्यांचं सोडून द्यावं का? ते त्याचे भक्तच आहेत, करतील, यात काय नवला. पण जी माणसं देवाच्या नावाने अहोरात्र शिव्या घालतात आणि त्याच्या नावाने बोंबलतात ना, त्याचाही श्वासोश्वास त्याने आतापर्यंत चालू ठेवलाय. हे त्याचं खऱ्या अर्थाने कृपाळूपण आहे. सगळं तोच करणार आहे. पण हे ज्याला कळत नाही त्याच्याकरता तुकोबारायांनी पुढच्या 3 चरणामध्ये 3 दृष्टांत दिलेत. त्यात पहिला दृष्टांत महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात त्याच्याकरता 2रा दृष्टांत दिला आहे. बाळा दुधा कोण किंवा कोण बाळा दुधा करीते उत्पत्ती दोन्ही वाढवी श्रीपती सवे दोन्ही. अरे बाळ जन्माला येण्याच्या पूर्वीच त्याच्या दुधाची तयारी झालेली असते. कोण करतो ते? याच्याकरता प्रातस्मरण वैकुंठवासी सद्गुरू धोंडा महाराज देगलूरकर दृष्टांत सांगायचे. सांगावं का न सांगावं हा विचार करत होतो, पण आता सांगतो. फक्त त्या उंचीने ऐकावं ज्या उंचीने मी सांगतोय.
कारण ती त्यांची भाषा आहे, माझी नाही. या त्र्यंबकला महाशिवरात्रीच्या दिवशी शर्वरी ऋषींची आई वालूत गंगेच्या किनाऱ्यावर वालूचं शिवलिंग तयार करून रात्रीची पूजा करत होते. पूजा करता करता शर्वरी ऋषींचा जन्म झाला आणि आई तिथेच गतप्राण झाली. आई वाचून वाढलेले शर्वरी होते. थोडं कळतं झाल्यानंतर अरण्यातच राहावं लागले, ब्रह्मगिरीच्या कपारीमध्ये. सकाळी गंगेचं स्नान करावं, ध्यानधारणा करावी, पण दुपारी 12 वाजल्यानंतर भूक लागावी. मामासाहेब म्हणायचे, जरी झाला संन्याशी माध्यान्नाशी तोंडवाशी, साधू जरी झाला तरी दुपारी 12 वाजले का भूक लागते. हा देहाचा धर्म आहे, अन्नमय कोश. अन्न करता त्यांनी दरदर फिरावं, कधी फळं खावी, कंदमुळं खावी, काही नाही मिळालं तर पाणी प्यावं, आणि पाणी नाही मिळालं तर झाडाचा पाला खावा आणि साधना करावी. आम्ही गुरुवारी माधवबाबा मगरांच्या मुखातून ऐकलं. महाराज खडतळ काळात आळंदीला आले होते, ज्या काळात मधुकरी काय अन्न मिळत नव्हतं. 2 दिवस केळाची सलपट खाल्ली आणि निराश होऊन इंद्रायणी दाता जीव देणार. रस्ता खोदण्याचं काम चालू होतं आणि 2 माता भगिनी त्यांच्या जवळ आले आणि विचारलं, बाळ रडतोय, काय कारण आहे? महाराजांनी सांगितलं, 2 दिवस झाले अन्न मिळालं नाही. कामावर जाणाऱ्या महिला होत्या. महाराज, मातीचं अंतःकरण अति द्रव्यभूत असते, तो कोणाचा मुलगा आहे हे आई विचार करत नाही. आई ती आई राहते, ती आपली असो किंवा दुसऱ्याची असो. पिळवटलेलं अंतःकरणाने माता भगिनीने एक भाकर होती, त्याच्यातलं अर्धी भाकर माधव महाराजांना दिली. 3 दिवसानंतर माधव महाराजांना जेवायला मिळालं. एक खडताळ काळ होता, अन्न मिळत नव्हतं. असं शर्वर ऋषी पोटात आग पडल्यानंतर शांत होण्याकरता कधी फळं खावी, कंदमुळं खावी, काही नाही मिळालं तर पाणी प्यावं. बराचसा काळ असा गेला. कधी त्यांनी स्त्री पाहिलीच नव्हती. महाराज ज्ञानोबरांच्या भाषेत बोलू, जन्मतेचे न प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे, जे तोने जन्म आगवे सोहळे की जी. आईच्या उदरातून बाहेर आल्यानंतर तेवढा स्त्रीचा प्रवेश आणि स्पर्श, पुन्हा स्पर्श. काही काळ तपश्चर्या करताना उन्हाळ्याच्या दिवसात सरपणा करता एक बाई सरपणा करता त्या अरण्यात आली होती. सरपणाची मुळी बांधलेली होती. थकवा आला म्हणून एका झाडाच्या खाली ती मुळी टाकली, त्याच्यावरच बसली. गरोदर होती, 7 महिन्याचं पोट होतं तिला. थकवा आला म्हणून बसली. त्या मुळीच्या धबदिशा आवाजाने शर्वरी ऋषींची समाधी उत्थान झाली. तिला वाटलं बरं झालं, साधू समाधीतून जागे झाले, दर्शन घेऊ. साधूनाम दर्शनम पुण्यम तीर्थभूतादी साधवा. या नियमाने ती माता त्या साधूंच्या दर्शनाला गेल्यावर त्या साधूला वाटलं, हा आपल्यापेक्षा मोठा महाराज दिसतो. आंबोडा दिसला, आता स्त्री पाहिलीच नव्हती. आंबोडा दिसला, शर्वरीला वाटलं आपल्यापेक्षा मोठा साधू आहे, म्हणून ती उठले आणि तिथं दर्शन घेण्याकरता आलेलो. ती अंगात दरदरून घाम आला. हो महानुभाव, मी एक सामान्य स्त्री हो, माझं दर्शन घेऊन मला पापामध्ये तुम्ही घालू नका. असं म्हटल्यानंतर शर्वरी ऋषीने जरा तिच्याकडे निहाळून पाहिलं आणि लक्षात आलं का समोरची व्यक्ती शरीराने आपल्यापेक्षा भिन्न आहे. हे लक्षात आल्यानंतर शर्वरी ऋषीने तिच्या स्तनाकडे निर्देश केला आणि विचारलं, बाई हे काय? त्या सामान्य स्त्रीने एका क्षणात उत्तर दिलं, बाबा हे माझ्या बाळाचं अन्न आहे. मग कुतूहलाने साधूने दुसरा प्रश्न विचारला, बाळ कुठं आहे? तिने आपल्या पोटाकडे निर्देश केला, बाबा बाळ या पोटात आहे आणि आणखीन 2 महिन्यांनी याचा जन्म होणार आहे. डोळ्यातून आश्रू पटपट पटले शर्वरी ऋषींच्या. तिच्या पायावर डोकं ठेवून सांगितलं, हे बघ काही वर्ष या मी ब्रह्मगिरीवर तपश्चर्या करतोय, पण पोटाची खळगी भरण्याकरता, कंदमुळं फळं खाण्याकरता अरण्यामध्ये दरदर फिरत होतो, पण तुझ्यामुळे मला आज एक बोध मिळाला. का? अरे आपण जन्माला येण्याच्या अगोदर जगाच्या मालकाने आपल्या अन्नाने पाण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. हे तुझ्यामुळे झालेला मला आजचा साक्षात्कार कोण करू शकतो? महाराज तुकोबराय सांगतात, कासवीचे बाळवाणे कृपा दृष्टी दुधानाई भेटी अंग संग दुधानाई भेटी अंग संग दुधानाई भेटी अंग संग कासवीचे बाळवाणे कृपा दृष्टी दुधानाई भेटी अंग संग दुधानाई भेटी अंग संग दुधानाई भेटी अंग संग कासवीचे बाळवाणे कृपा दृष्टी
अंग संग सविते बाळ बाळे कृपा ज्योती सुधा नाही भेटी अंग संग सुधा नाही भेटी अंग संग सुधा नाही भेटी अंग संग. श्री तुकोबराने दृष्टांत दिला कासवीचे बाळ. आपल्या प्रत्येक हिंदू मंदिराच्या पुढे ते कासव असतं. कासव मंदिर कशाचं असू द्या, श्रीमन निवृत्तीनाथ असेल, भगवान ज्योतिर्लिंगात असेल, हनुमंतरायाचं असेल, कासव राहतं. काय कारण आहे हो? त्याचं कारण आहे कासवाला देवाने 2 वैशिष्ट्ये दिलेली आहेत. पहिलं वैशिष्ट्य, कासवाची इंद्रिय त्याच्या ताब्यात आहे. तो पाहिजे तेव्हा आपली इंद्रिय आकुंचन करतो आणि पाहिजे तेव्हा प्रसरण करतो. ज्ञानोबराय सांगतात, का कुर्मजी या परी वाईला वयव पसरी ना तरी इच्छा वशियावरी या पुली या पर. मग ते मंदिरापुढे का मांडलं? तो संकेत आहे आपल्याकरता. कोणता? देवाच्या दर्शनाला जाण्याच्या अगोदर कासवाचं दर्शन घ्यायचं आणि आपलं आत्मसंशोधन करायचं. का? जो ज्या दिवशी आपली इंद्रिय अंतर्मुख होतील त्याच दिवशी जगाचा मालक आपल्याला दर्शन देईल. हा सिद्धांत आहे. जोपर्यंत इंद्रिय बहिर्मुख आहे तोपर्यंत कदापि परमतत्वाचं दर्शन होणार नाही. त्याकरता अंतर्मुख इंद्रिय करण्याकरता ते तिथे ठेवलेलं आहे. त्याचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे, त्याला स्तन नावाचं इंद्रियच नाही महाराज. कासवीला स्तनंग्रे नाही. मग ती गर्भधारण करते, कालांतराने प्रसूत होते. जर तिला स्तन इंद्रिय नाही तर बालाच्या पालन पोषणाची काय व्यवस्था आहे? देवाने कासविनेच्या डोळ्यामध्ये अशी अमृतकृपेसारखी दैवी शक्ती दिलेली. तिच्या पिलाला भूक लागल्यानंतर ते पिलू आपल्या आईच्या जवळ येतं आणि फक्त डोळ्याकडे पाहतं. आईच्या लक्षात येतं माझ्या बाळाला भूक लागलेली. काय करते आई? आई जवळ जाते, पिलाकडे पाहते. पिलाची आणि बाळाची नजर एक झाली का ते पिलू आपोआप मोठं होतं. दुधाची गरज नाही. गंमत सांगू, आपलं जर असं असतं तर डाव्याची गरजच पडली. जगात लाखो चमत्कार आहेत महाराज. मी हजारो चमत्कार सांगू शकेल आपल्याला. मैथुनाविना प्रजोत्पादन या सृष्टीचा अटळ नियम. प्रजनन करावयाचा असेल तर मैथुन आवश्यक आहे. पण निसर्गातला मोठा चमत्कार आहे, या क्षणापर्यंत लांडोर आणि मोर या दोघांचं मैथुन नाही महाराज. मृग नक्षत्रातला पाऊस पडू लागला थोडा झिमझिम का आकाशामध्ये इंद्रधनुष्य निर्माण होतं. इंद्रधनुष्याची छटा पाहिल्यानंतर मोर इतका आनंदाने नाचतो, नाचणाऱ्या मोराच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात. लांडोर ती आनंद अश्रू ग्रहण करते आणि त्या अश्रूपासून लांडोरीला गर्भधारण होते. केवढं आश्चर्य आहे. चला पुढे. क्रौंच नावाचा पक्षी, त्याला संस्कृतमध्ये क्रौंच म्हणतात, आपल्याकडे त्याला करकोचा म्हणतात. त्याचं आवडतं खाद्य करडई. राहण्याचं ठिकाण समुद्राचं तीर. ती करकोच्याची मादी आपल्या पिलाला समुद्राच्या तीरावर जन्माला घालते. पण करडई तिकडे नाही, त्याला आपल्याकडेच पश्चिम महाराष्ट्रात यावं लागतं. मग पिलाला बरोबर आणत नाही. पिलू समुद्राच्या तीरावरच राहत आणि आई करडी खाण्याकरता इकडे येते. 2 दिवस 4 दिवस 8 दिवस महिना 2 महिने कधी कधी वर्षही मुलाची तिची भेट होत नाही. मग जन्माला घातलेल्या मुलाला आईची जर वर्ष भेट होत नाही तर खाण्यापिण्याची काय व्यवस्था? जगाचा मालक इतका कृपादानी आहे. क्रौंच पक्षाच्या मादीच्या घशात अशी ताकद दिलेली आहे त्याने. त्या पिलाला भूक लागल्यानंतर ते पिलू आपली आई ज्या दिशेला गेली त्या दिशेकडे पाहतं, तोंड आ करून प्रसरण करतं. आईच्या लक्षात येतं माझ्या बाळाला भूक लागलेली. काय करते आई? आपलं पिलू ज्या दिशेला ठेवलंय त्या दिशेकडे पाहते आणि एकदाच प्रेमाने ओरडते. आईने 1000 किलोमीटरवर ओरडावं आणि पिलाची भूक इकडे भागावे. कोण करतो? कृपाळू परमात्मा करतो. आणखीन किती चमत्कार आहे. पण जर विचारलं ना पागरे महाराजांना रात्रीचं कीर्तन, काल दुपारचं कीर्तन कसं झालं, लोक म्हणतील सगळा चमत्कारच झाला. एवढा चमत्कार नको. आणखीन एक जाता जाता सांगतो. हत्ती नावाचा प्राणी, तो कवड खातो पण फोडून खात नाही. हत्ती तर सगळंच मोठं आहे, जठर आतडं कवट आहे तसंच गिळतो. तास अर्धा तास 2 तास 4 तास पोटात ठेवतो
आणि विष्टी वाटून न फुटता कवट ते बाहेर येतं, पण आतलं मगज मात्र आपोआप गायब झालेला असतो. विठाला कोण करणार आहे ही सगळी प्रेरकत्व शक्ती भगवान परमात्म्याची. कोबराय सांगतात मग त्याचं भजन करायला काय अडचण आहे. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदोनी. हे सवेदोनी काय, आईच्या पोटातला गर्भ जसा जसा वाढे तसं तसं आईच्या स्तनातलंही दूध एका वेळेला वाढवतो. गर्भ आणि दूध एका वेळेला वाढवण्याची सामर्थ्य शक्ती ईश्वराकडे आहे, म्हणून त्याला सवेदोनी म्हटले. वाढवी श्रीपती, श्रीनाम लक्ष्मी, पती म्हणजे पालन करणारा. लक्ष्मीचं पालन करणारा जो परमात्मा आहे त्याला श्रीपती म्हणतात, किंवा श्रीनाम सुख, पती म्हणजे देणारा. सगळ्या जगाला ज्याच्यामुळे समाधान मिळतं, शांती मिळते आणि सुख मिळतं ना, त्याला श्रीपती म्हणतात. विठाला आता एरवी संसारामध्ये समाधान नाही. जरा गंमत सांगू, श्रीमंत माणसं आपल्या बंगल्याला नाव देतात समाधान, त्याच्यात नुसती समाधान या नावाची केवढी विटंबना आहे. काही माणसं आपल्या मुलाचं नाव समाधान ठेवतात, होत नाही का, संसारामध्ये सामर्थ्यच नाही समाधान देण्याचं. जरा पुढे बोलू, समाधान, शांती आणि वैराग्य हे तिन्ही शब्द परमार्थातलेच आहे, संसारातले नाही. विठाला संसाराचा स्वभाव कसा आहे श्रीमद भगवद्गीता सांगते. ना सतो विद्यते भाऊ ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टान्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शी. मामासाहेब गमतीने म्हणायचे संसारात किती शून्य एकत्र मिळवले म्हणजे एक आकडा येईल. मी तुम्हाला 1,00,000 शून्य जरी एकत्र केले तरी संसारात एक आकडा येत नाही. मामा गमतीने पुढे म्हणायचे संसारात किती गाढव एका ठिकाणी बांधल्या म्हणजे एक घोडं होईल, होत नाही. गाढव गाढव आहे, घोडा घोडा आहे. म्हणजे किती मोठा प्रपंच केला म्हणजे मनुष्य समाधानी होईल, हे गणितच चुकीचं आहे महाराज. का, संसाराचं सूत्र आहे जे ज्याच्यात नाही ते त्याच्यात मिळत नाही. किती सोपं आहे. आपल्याकडे एक म्हण होती, आडतच नाही तर पोऱ्यात येईल कुठं. तसं संसारात सुखच नाही तर येईल कुठं. संसार त्यालाच म्हणतात कोणाला, ज्याच्यामध्ये नेहमी वजाबाकी तो संसार आहे, आणि ज्याच्यात नेहमी बेरीज आहे तो परमार्थ आहे. विठाला संसारात नेहमी वजाबाकी. आपण आपल्या जीवनाचा अभ्यास करा. आपल्या आयुष्याच्या आतापर्यंत बेरीज झाली का वजाबाकी झाली? वजाबाकी. मग वाढदिवस का करतात हो लोक? गावात बोर्ड लावायला जागा नाही, वाढदिवस वाढदिवस थैमान घातलं त्या वाढदिवसाने. कोणी कुत्र्याचा वाढदिवस करतं, मी ऐकलंय कोणी कोंबड्याचाही वाढदिवस करतो. मला एकाने प्रश्न विचारला, महाराज लग्नाचा वाढदिवस का करत असतील? मी म्हणालो माझं काही झालं नाही, पण कदाचित झालेलं लग्न टिकण्याची शंका वाटत असावी म्हणून वाढदिवस. विठाला संसारामध्ये क्षमता नाही, आयुष्य वाढत नाही. आपण सुज्ञ आहात, त्र्यंबक राजाच्या पायथ्याशी राहणारे आहात, श्रीमन निवृत्तीनाथांच्या आपल्यावर कृपा आणि अनुग्रहित आहात. आपल्याला ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी चांगली माहिती. ज्ञानोबराय म्हणतात, उपजल्या दिवस दिवसे हो लागे काळाची चाईशे, वाडे करते उल्हाशे उभवते गुडिया. क्षणोक्षणाला आपण मृत्यूच्या जवळ चाललोय, आपलं आयुष्य कमी होत चाललंय. आमचे गुरुजी भुलेबाबा दृष्टांत सांगायचे, एक साधू एका गावामध्ये भिक्षा मागण्याकरता आला. एक वाक्य सांगतो गुरुजींचं. साधू ज्या वेळेला गावामध्ये भिक्षा मागण्याकरता येतात त्यावेळेला ते पोट भरण्याकरता येत नसून समाजाच्या सुखदुःखाच्या कल्पना अभ्यासाव्या त्याकरता येतात. म्हणून साधूची अवहेलना कोणी करू नये. साधूने भिक्षा मागितली. भगवती भिक्षामध्ये घरमालकीन भाविक होती. एक वाक्य सांगू का? श्रीमंत आणि तमोगुणी माणसं भरपूर आहे, श्रीमंत आणि रजोगुणी माणसं भरपूर आहे, पण पुढे ऐका, श्रीमंत आणि सात्विक माणसं बोटावर मोजणे इतकीच आहेत महाराज. श्रीमंत तर असावंच, पण अंतःकरणामध्ये उदारता असली पाहिजे.
जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया ठाया तेत जाण धनंजया विभूती माझी. देवाचा अंश येतो श्रीमंती आणि उदारता. ती बाई उदार होती आणि श्रीमंत होती. भिक्षा घेतली, साधूला दिली. तिथे सुखदुःखाची कल्पना आपल्याला कळवावी म्हणून साधूने विचारलं, बाळ बरं आहे तुझं? पडक्या आवाजात उत्तर दिलं, बरं आहे बाबा. मुलं बाळ आहे की? 2 मुलं आहे. मग महत्वाचा प्रश्न विचारला, तुझं वय काय? त्यांनी सांगितलं, खरं सांगू का खोटं सांगू? त्यांनी सांगितलं, खरंच सांग. खरं माझं वय 16 वर्षाचं आहे. 16 वर्षाच्या मुलीला 2-3 मुलं बाळ सध्याच्या काळात बसतं का? हे लग्नाला 18 वर्ष लागतात, मुलं बाळच असतात. साधू गोंधळात पडले. चेहरा पाहिला तर 16 वर्षाचं वय दिसत ना. मग खोटं का बोलली असेल? का आपल्याला काही कळालं नाही? म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर कळण्याकरता पुढचा प्रश्न विचारला, बाळ तुझं वय जर 16 वर्षाचं म्हणते तू, तर मग तुझ्या पतीचं वय किती? तिने नकळत उत्तर दिलं, त्यांचं वय 10 वर्षाचं आहे. त्यांचं वय 10 वर्षाचं, हिचं वय 16 वर्षाचं. काहीच कळेल. तिसरा प्रश्न विचारला, सासूचं वय? तिने सांगितलं 5 वर्षाचं. साधू विचार करतात, माझी टिंगल करत नाही, श्रद्धेने मला भिक्षा दिली, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरही ती देते, पण मला ते उत्तर कळत नाही, करावं काय? म्हणून शेवटचा प्रश्न विचारला, सासऱ्याचं वय? तिने सांगितलं, ते अजून आईच्या पोटात आहे. साधून नमस्कार केला, हे बघ बाळ, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तू मला दिलंय, पण मला कळालं नाही, समजावून सांगशील? तिने सांगितलं, बाबा काय समजावून सांगायचं, सरळ सरळ आहे, माझं वय 39 वर्षाचं आहे. मग 16 वर्षाचं का सांगितलं? परमार्थाला लागून झाली 16 वर्ष, ती बेरजेतलं वय, बाकीची वजाबाकी झाली. पती परमार्थाला लागून झाले 10 वर्ष, म्हणून ती बेरजेतलं वय देवाने लिहून ठेवलंय, म्हणून ते वय 10 वर्षाचं. सासूबाई आता निवृत्तीनाथांच्या वारीला जाऊ लागल्या, झाले 5 वर्ष, वय 5 वर्षाचं आहे. सासरा एवढा आडदांड देतो, अजून कोणाचंच ऐकत नाही, म्हणून आईच्या पोटात आहे. संसारामध्ये पदाची वजाबाकी होती आणि पदार्थाची वजाबाकी होती. कायमचं कोणतंच राहत नाही महाराज. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ रखुमा देवी वराज. संसारातलं पद सुद्धा कायमचं राहत नाही. एका काळात स्वर्गाचा राजा इंद्र असणारा, एका काळात सामान्य जीव म्हणून जन्माला येतो. एवढाच प्रसंग सांगतो, पुढे जातो. भगवान प्रभू रामचंद्र, भगवती सीता माता आणि लक्ष्मणजी वनवासा करता, पंचवटीला मुक्कामा करता. आपली पर्णकुटी बांधली, वेळ सकाळची होती. प्रभू रामचंद्रांच्या भोजनाची वेळ झाली. सीतामातेने पात्र घेतलं, त्याच्यावर फळमुळं ठेवली आणि रामचंद्रांकडे दिली. रामचंद्रांनी त्याच्यातलं एक फळ उचललं, खाणार इतक्यात हसायला लागले. मोठ्या माणसाला फार पीडा असतात महाराज. हसले का हसले, कानातच बोलले तर काच बोलले, आणि काहीच बोलले, अशी पीडा जयांगी मोठे. पण सीतामातेने विचारलं, प्रभू आपण दोघेच इथं आहोत, हसण्यासारखं काही कारण नाही, तुम्ही हसलात, माझं काही चुकलं का? रामचंद्राने सांगितलं, बिलकुल नाही. मग हसलात का? रामाने सांगितलं, सीते हे बघ, माझ्या पत्रावळीच्या शेजारी एक मुंगळ्यांची ओळ चालली ना, त्या मुंगळ्याच्या ओळीमध्ये एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून चालला, त्या वरच्या मुंगळ्याला मी पाहिलं, मला हसायला आलं. सीतामातेने सांगितलं, प्रभू तो सामान्य कीटक आहे, त्याला काय हसलात? रामचंद्राने सांगितलं, सीते यातला भूतकाळ तुला माहित नाही, तो मला माहित नाही. काय भूतकाळ आहे? हा मुंगळा ना मागच्या जन्मामध्ये देवाचा राजा इंद्र होता आणि त्याला ऐरावतावर बसण्याची सवय होती. एक वाक्य सांगू का? आता तुम्ही सुज्ञाचा आहात. माणसाचं पद जातं पण सवय जात नाही. पदच नाही तरी मादी शब्द लावून तिथं चिटकून बसतात. आता पदच नाही तर काय त्या माजीचा उपयोग आहे? आमचे गुरुजी धुंडा महाराज म्हणायचे, हा माझी शब्द लावणं म्हणजे एखाद्या विधवेने मी माझी सौभाग्यवती म्हटल्याप्रमाणे. विठाल विठाल चला, तो देवाचा राज इंद्र होता. इंद्र असल्यामुळे ऐरावतावर बसण्याची सवय होती. कर्मामध्ये दोष घडला
मुंगळ्याच्या जन्माला आला, आता त्याला ऐरावताला बसायला मिळत नाही म्हणून मुंगळ्याच्या ओळीमध्ये बसतोय, हसू का रडू. पद भ्रष्ट होते, पण परमार्थामध्ये मात्र पदाची उन्नती होते, आयुष्य वाढलं जातं, कोणतंच कमी होत नाही. सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेची वेळेची आज्ञा नाही, पण त्याकरता कृपा लागते. आणि म्हणून तुकोबराय सांगतात, त्याची जर कृपा व्हायची असेल तर कार्य नाठविषयी कृपाळू देवाशी पोषितो जनाशी कला तू. हे ज्याला कळत नाही त्याच्याकरता तुकोबरांनी अभंगाच्या तिसऱ्याच्या फुटती तरुवर, फुटती तरुवर, फुटती तरुवर, उष्ण काळ माझे. गाली जीवन तया धार धार गाली, जीवन तयाची कोण घाली, जीवन तयाची कोण घाली. कारणात विधी, कारणात विधी, कारणात विधी कृपाळू देवाची. 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 काय सोपा दृष्टांत आहे, कोणालाही कळेल. फुटती तरुवर उष्ण काळमाशी, जीवन तयाशी कोण घाली. आपल्या अंगणात एखादं कडीपत्त्याचं झाड असेल तर 5-50 कडीपत्त्याची रोपं त्याच्या खाली उगवतात. एखादं पारिजातकाचं झाड असेल तर 5-50 पारिजातकाची रोपं उगवतात. का? बीज मातीवर पडलं, त्याच्यावर पाणी पडलं का अंकुरण्याची प्रक्रिया चालू होते. मातीवर बीज पडल्यानंतर, पाणी पडल्यानंतर अंकुरण्याची प्रक्रिया निसर्गात चालू होते. पण ऐका तुकोबरांनी काय संशोधन केलं. पिंपळाच्या झाडाखाली लाखो पिंपळाची फळं पडली तरी त्याच्यातून पिंपळ उगवत नाही. मग ते पिंपळाचं बी कावळ्याने खावं लागतं, विष्टी वाटप पडावं लागतं तर पिंपळ उगवतो. साळुंकी सुद्धा चालत नाही आणि डोमकावळा तर चालतच नाही. माझं नाही, तुकोबराय सांगतात, कागाची विष्टे जन्म पिंपळाशी, पांडव कुळाशी पाहता दोष. पिंपळ उगवण्याकरता तो कावळ्याच्या विष्ठेतून ते फळ खाल्ल्यानंतर बीज पडावं लागतं. आपण बघा, मुंबई सारख्या मोठ्या मोठ्या शहरांच्या इमारतीवर पिंपळ उगवतो, मंदिराच्या कळसावर उगवतो, विहिरीच्या पारथरात उगवतो. कोण लावायला गेलंय? कोणीच नाही. मग कावळा बसला, शितला, पाणी पडलं का अंकुरण्याची प्रक्रिया चालू होते. पण हिवाळ्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात 47°C तापमान असताना सुद्धा त्या पिंपळाच्या झाडाला गुलाबी 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 सुंदर पालवी फुटलेली असते. कोण पाणी घालण्याकरता गेला तिथे? मोटर लावली? अजिबात नाही. आणि द्राक्षाच्या बागेला ठिबक सिंचन केलं तरी झाडं वाळून जातात. जीवन तयाशी कोण घाली, कोणत्या झाडाला पाणी घालतो? कोणी नाही. त्याचं कारण आहे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असणारा समर्थ परमात्मा तो जगवण्याचं काम करतोय. पहिला दृष्टांत तुकोबरांनी बाळाच्या दुधाचा दिला, दुसरा दृष्टांत फुटलेल्या झाडाचा दिला आणि तिसऱ्या दृष्टांताला महाराज आपल्यावर आले. देणे तुझी काय केली नाही, तुझी काय केली नाही, तुझी काय केली नाही, देणे तुझी काय केली नाही, देणे तुझी काय केली नाही, तुझी काय केली नाही, तिने तुझी काय केली नाही, कारणात विधी कृपाळू देवाची, कारणात विधी कृपाळू
तुझी काय नाही केली चिंता, राहे त्या अनंता ठवोनी. तुकोबराय सांगतात, तो परमात्मा आपल्याकरता काय करत नाही हो. उठवणारा, बसवणारा आणि बोलवणारा तोच आहे महाराज, दुसरा कोणी नाही. हे करणारा कोण आहे याचा थोडा विचार करत असताना जर अंतरंगामध्ये उतरा आणि मग चिंतन करा. आता आपण इथे सगळे कीर्तनाला आलेलो आहोत. कीर्तन संपलं, प्रसाद घेणार, घरी जाणार, कामधंदा करणार, संध्याकाळी पुन्हा जेवण करणार, 10 सव्वा 10ला आपण झोपणार. मी आपल्याला विचारतो, रात्री झोपल्यानंतर सकाळी मी उठणारच आहे असं छातीला हात लावून कोण सांगू शकतो? हे कोणी मायकाला कोणी ना, ज्याला त्याला आपली लायकी माहिती. आमचे गुरुजी गुलेबा म्हणायचे, अरे झोपलं जरी, झोपणं आपल्या हातात असलं तरी उठवणार त्याच्या हातात आहे. श्वास घेणं आपल्या हातात असलं ना तर सोडणं त्याच्या हातात आहे. क्षणात काय होईल महाराजा काही सांगता येत नाही. काय नाथ महाराज सांगता, प्राणापानाच्या झोडभाती फुंको फुंकोनिया हो रात्री, आटीत शेणीनो किती उदरा माझी. नाथ महाराज सांगतात, कोणी देवाच्या 5 माळा जप करत असेल, कोणी 10 माळा जप करत असेल, कोणी 20 माळा जप करत असेल, कोणी 50 माळा जप करत असेल, नव्हे कोणी 100 माळा जप करत असेल, पण तो परमात्मा मात्र आपल्या श्वासाची रात्रंदिवस माळ जपतोय महाराज. तो ज्या दिवशी आपल्या श्वासाची जपमाळ खुंटीला अडकवेन त्या दिवशी लोक आपल्याला इथे नाही स्मशानात घेऊन जातील. याचं भान आपल्याला असलं पाहिजे. मग त्याचं स्मरण आपण का करत नाही? चला, आपल्या डोळ्याच्या पापण्या खालीवर होतात का नाही? किती लिलया काम चालू आहे, सहज होतात. बरं, डोळ्याची पापणी खालीवर होते त्यावेळेला दृश्यामध्ये काय व्यत्यय आहे का? पाहण्याकरता काय प्रतिबंध आहे का? काहीच नाही. अमेरिकेच्या एका संशोधकांनी संशोधन लावलंय, निरोगी माणसाची किती वेळेला पापणी खालीवर होते याचं त्यांनी गणित केलंय. ते असं म्हणतात, निरोगी माणसाची 24 तासामध्ये 17,000 वेळेला पापणी खालीवर होते याची गिनीज बुकात नोंद. कोणी असं म्हणतं का हो 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 माझी पापणी पडायची वेळ झाली असं कोण म्हणतं का? नाही, मी विरोधा करता नाही सांगत, वास्तव प्रसंग आहे. प्रौढी म्हणून सांगणार नाही, मोठ्यांचा दरबार आहे. फर्ग्युसन कॉलेजला MSc केमिस्ट्रीचा विषय झाल्यानंतर माझा मित्र पुढे ऑस्ट्रेलियाला गेला. माझ्या परमभाग्याने श्रीमन्निवृत्तीनाथांच्या कृपेने मी स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत शिकण्याकरता आलो. त्या मुलाला इतका भयानक रोग झालाय महाराज, त्याच्या डोळ्याची पापणी खाली पडते पण ती वर जात नाही. जागतिक वैद्यकीय डॉक्टरांचं असं म्हणणं आहे 10 लाख लोकात एखाद्याला हा रोग होऊ शकतो आणि तो त्या मुलाला झालाय. त्याचा बाप इतका श्रीमंत आहे, करोडपती आहे, पण मुलाच्या या भयानक झालेल्या रोगाला देखील त्याला इतकं फिरून औषध मिळालेलं नाही. 3 महिन्यात डॉक्टर येतात, डोळ्यामध्ये इंजेक्शन देतात. त्याच्या डोळ्याच्या पापण्यांची जी स्नायू नाडीच नष्ट झालेली, पापणी खाली पडते पण ती वर जाते. चष्म्याला असे रॉड बनवले, रॉडनी पापणी उचलतात, ती कानाला अडकवतात, तेव्हा जग बघू शकतो. त्याला कळालंय का पापणी खालीवर होण्याची काय किंमत हे त्याला कळाली. जरा पुढे बोलू, ज्या दिवशी आपली खाली पडलेली पापणी वरच जाणार नाही त्या दिवशी आपल्याला कळेल काय याला हलवणार कोणीतरी आहे म्हणून. त्याचंच नाव परमात्मा आहे. विठ्ठला चाले हे शरीर शरीर कोणाची कोण बोलविते हरी विणा, कोण बोलविते हरी विणा, कोण बोलविते हरी विणा, कोण बोलविते हरी विणा. हे कवी ऐक गणाराज, हे कवी ऐक गणाराज, हे कवी ऐक रे.
चाले चाली रे कोणाची असते कोण बोलविते हरी वीण कोण बोलविते हरी वीण चाले चाली रे कोणाची असते बोलविते हरी वीण बोलविते हरी वीण कुमार जय विठोबार कुमार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुमार जय विठोबार कुमार विठोबार तेने तुझी काय नाही केली चिंता राही त्या अनंत आठव ती सत्ता किती सांभाळते आम्हाला तो को बरं सांगतं त्याचं स्मरण का करत नाही का रे ना आठविषयी एकाच चरणाचा भावार्थ राहिलेला आहे आणि संकल्पित वेळ आपण तो संपवणार आहे तो को बरं सांगतात तो अनंत आपलं किती संरक्षण करतो अनंत हे भगवंताचं नाव आहे अनंत म्हणते माझे या स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून खऱ्या अर्थाने शरीराला सांभाळणारा परमात्मा आहे महाराज बोलवणं चालवणं हलवणं जे काही क्रियापद आहेत ते सगळे त्याच्या सत्तेने चालतात आपण वैज्ञानिक क्षेत्रातले विद्वान आहात आजगराला वर्ष खायला मिळत नाही तरी तो मरत नाही का तो शिकार सापडायला जात नाही शिकार जर त्याच्याजवळ आली तरच तो खातो वर्ष मिळत नाही तरी तो मरत नाही कोण जगवतं जगाचा मालक आहे मग त्यांनी आपल्यावर कृपा करावी याकरता आपणही त्याच्याकरता काही केलं पाहिजे जगाचा नियम आहे काही दिल्याशिवाय काही मिळत नाही तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त किंवा दिदल्या वाचून फलप्राप्ती कैशी इच्छा कल्पनेशी व्यर्थ दिल्याशिवाय काही मिळत नाही छोटासा प्रसंग सांगतो एक पर्वकाळ होऊन गेलेला होता भारत देशात अनेक पर्वकाळ आहे एक पर्वकाळ रोज येणार आहे एक पर्वकाळ 1 महिन्याने येणार आहे एक पर्वकाळ 1 वर्षाने येणार आहे एक पर्वकाळ 3 वर्षांनी येणार आहे एक पर्वकाळ 12 वर्षांनी येणार आहे एक पर्वकाळ 60 वर्षांनी एकदा येणार आहे नेवाशाला मस्जिदला बाजूला करून संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी पैज खांबाला पाठ देऊन मेलेल्या सच्चिदानंद बाबांना पुन्हा जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहून घेतली तो दिवस कपिला षष्टीचा योग 60 वर्षांनी एकदा येतो त्र्यंबकला कुंभमेळा पर्वकाळ 12 वर्षांनी येतो अधिक मास मलमास पुरुषोत्तम मास जाऊ द्यावा दोंड्याचा महिना 3 वर्षांनी एकदा येतो
महाशिवरात्र पर्व काळ एका वर्षाने येतो. शुक्ल पक्षातली एकादशी ती एक महिन्याने येते, पर्व काळ आहे. जागतिक वैज्ञानिकांचं म्हणणं असं आहे, एकादशीच्या दिवशी अंतरिक्षातले सगळे ग्रह शांत राहतात. मार शनी ग्रहासारखा नेहमी क्रोधिष्ट ग्रह देखील एकादशीच्या दिवशी शांत राहतो. म्हणून रशियाने आतापर्यंत अंतराळामध्ये पाठवलेले जे ग्रह आहेत ते एकादशीच्या दिवशीच पाठवले. विठाला एक पर्व काळ रोज येतो, त्याला ब्राह्म मुहूर्त म्हणतात. रात्र संपलेली, दिवस उगवणारे. गुलेबो म्हणायचे, साधना करणाऱ्या, परमार्थ करणाऱ्या कोणत्याही साधकाने ब्राह्म मुहूर्तावर झोपायचं नाही. दिवसभर किती माळा जपल्या, जे शक्ती किंवा जे सामर्थ्य दिवसभराच्या जपामध्ये नाही ते पहाडच्या ब्राह्म मुहूर्तामध्ये. ब्राह्मे मुहूर्तेचे उत्थाय चिंतयत आत्मनोहितम. आत्महित करणाऱ्या साधकाने. आम्हाला आठवते, आम्ही संस्थेमध्ये असताना आम्हाला पहाटे 3:30च्या नंतर झोपू देत नव्हते. नव्हे, शालेय विद्यार्थ्याने पहाटे केलेला अभ्यास मरेपर्यंत विस्मरण होत नाही, स्मरणात राहत. प्रौढे म्हणून सांगणार नाही, आम्ही 90 साली केलेली ज्ञानेश्वरी पाठ आहे. मला कोणती ओबी विचारा, जर 5 नंबर सहित जर ओबी नाही सांगितलं तर ज्ञानेश्वर महाराजांची शपथ पुन्हा कधीच कीर्तन करणार नाही. विठाला आमची बुद्धी नाही, हे पहाटे ब्राह्म मुहूर्त समयाचं सामर्थ्य आहे. त्या काळात चिंतन करावं लागतं. असा ब्राह्म मुहूर्ताचा काळ, आणि त्या सूर्यग्रहण आलेलं होतं. पांडव स्त्रिया ऋषीमुनी गंगेवर स्नाना करता आलेले होते. गंगेवर कोणी कसं स्नान करावं याची रचनाही झालेली होती. गंगेच्या एका तीरापासून दुसऱ्या तीरापर्यंत एक दोर बांधलेला होता. आणि नियम असा होता, उगमावर पुरुषांनी स्नान करावं आणि खाली माता भगिनीने स्नान करावं. सगळ्यांचं स्नान झालं. स्नानाचे 2 जण राहिले. पुरुषांमध्ये दुर्वासा ऋषी आणि स्त्रियांमध्ये माता द्रौपदी. गंगा, आपण गोदावरीलाही गंगा म्हणतो, हीच गंगा नाही. हिमालयातल्या गंगेचं जर कोणी स्नान केलं असेल तर लक्षात येईल, जगात अति थंडगार पाणी जर कोणत्या नदीत असेल तर गंगेचं पाणी अति थंडगार. आणि अति प्रवाह त्या पाण्याला. गंगे इतका प्रवाह जगातल्या कोणत्याही नदीला नाही, नर्मदेला सुद्धा नाही. तीव्र प्रवाह माता गंगेचा आहे. अशा प्रवाहात दुर्वासा कंबरे इतक्या पाण्यामध्ये जाऊन अर्धा तास असेच उभे राहिले होते. हे कोणाच्याच लक्षात आलं नाही, पण द्रौपदीच्या आलं. पौष महिन्याच्या कडक थंडीचे दिवस आहे. पाणी त्याही पेक्षा काय सेल्सिअस थंड आहे. आणि दुर्वासा अर्धा तास झाले तो उभे. काय कारण असेल? विनाकारण तर थांबणार नाही, कारण थांबण्याजोगं नाहीच पाणी. का थांबले असते? त्याचं कारण असं होतं, दुर्वासा भगवत चिंतन करता 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 गंगेच्या पात्रात उतरले. अंग घासू लागले. अंग घासता घासता त्यांच्या लज्जास्थानाची लंगोटी निसटली. ती गंगेच्या वेगवान पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली. ते नागवे झाले, म्हणूनच कंबरे इतक्या पाण्यामध्ये उभे होते. चाणाक्ष असलेल्या द्रौपदीने ओळखलं, आता दुर्वासांना लंगोटीला वेदभर पट्टी दिल्याशिवाय ते बाहेर येणार नाही. आणि ते कोणालाही माहीत नाही. आता करू काय? भर स्नान करून शालू परिधान केला. दुर्वासांच्या विरुद्ध दिशेला द्रौपदी उभी राहिली आणि शालूच्या पदराची एक पट्टी फाडली आणि लंगोटीला म्हणून तिने पाण्यामध्ये टाकली. गंगेचं पाणी वेगवान आहे आणि शालू हलका आहे. पट्टी टाकली का वाहून जायची, पट्टी टाकली का वाहून जायची, पट्टी टाकली का वाहून जायची. दुर्वासापर्यंत पोहोचत नव्हते. त्याचा परिणाम द्रौपदी माता अर्धनग्न होण्याची वेळ आली होती. पदर तर सगळा संपलेला होता. तिच्या लक्षात आलं, ज्या वेळेला जग कामाला येत नाही त्यावेळेला जगन्नाथ कामाला येतो. आमचे गुलेबोंचं वाक्य, सगळं कीर्तन सोडा, एवढं वाक्य घेऊन जा, तुमचं कल्याण होईन बुवा. आमचे गुरुजी म्हणायचे, जीवनात ज्या वेळेला अतीव संकटे का ज्या दिवशी या संकटात आपल्याला कोणी धावून येणार नाही, अशा वेळेला अंतःकरणपूर्वक देवाचं स्मरण करा. महाराज भगवान जिथे असेल तिथे मदती करता उभा राहील. तुका मन भार घातली आवरी, हो कैवारी नारायण.
होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण तुका म्हणे मला दर्यावारी होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण का बने भार घातली यावरी द्रौपदीने शेवटची पट्टी आता फाडली आपल्या कपाळाला लावली आणि भगवंताला हाक मारले हे कृष्णा श्रीकृष्ण द्वारकावास यथा भक्ती जनप्रिया कौरवी परिभूतानां किं न जानासि केशव कृष्णा अरे धाव रे लवकर रे संकट पडले भारी हरे तू आमचा कैवारी असं म्हणाले आपल्या कपाळाला पट्टी टाकली ध्यानात फेकल्याबरोबर सावध झालेल्या दुर्वासांनी पाहिलं आणि सहज ती पट्टी अलगत ओढली आपल्या लज्जास्थानाला लावली आणि दुर्वासाच्या काठावर आले सगळे दुर्वासाच्या स्नानाला दर्शना करता आले होते सगळ्यांचं दर्शन झालं आणि द्रौपदी माता आली द्रौपदी दुर्वासांच्या पायाला वाकली आणि दुर्वासांचं अष्टसात्विक भाव जागृत झाला खांबरला फोडला ए द्रौपदी बाळ या वेळेला जर मदतीला धावून आली नसती तर दुर्वासाला थंडगार पाण्यामध्ये आपला देह सोडावा लागला असता मला जीवदान दिलंय नव्हे माझ्यास तू लाज राखले द्रौपदी हे उपकार कुठल्या जन्मात फेडू तू पांडव स्त्री आहे ते सगळ्या सौभाग्यवती आणि पतिव्रता आहे यांच्या पुढे मी थकलेला जरी दुर्वासा असेल तरी वर पाण्याच्या येण्याची माझी क्षमता नव्हती माझ्या लाजेत तू संरक्षण केलं हे बघ उपकार ठेवणार नाही द्रौपदी आज माझी लाज तू राखली ना एक दिवस असा येईल तुझ्या लज्जाहननाच्या वेळी परमात्मा पंढरीनाथ द्रौपदी तुला अनंत पटीने मदत करत तू चिंता करू नको हा दुर्वासांचा आशीर्वाद आहे आशीर्वाद हित तुमची कामाला आला महाराज आशीर्वाद नीच दुःशासनाने आई द्रौपदीच्या शालूला हात लावल्याबरोबर दुर्वासांनी दिलेला आशीर्वाद हा देवाला आठवला आणि जगाचा मालक द्रौपदीचं लज्जाहननाच्या वेळेला वस्त्र सावरण्याकरता धावून आला पण केव्हा अगोदर द्रौपदीने दिलं आणि मग तिला मिळालं संत त्याला काही लागत नाही तो अनंत त्याने आपली चिंता केलेली मग त्याच्याकरता कार्य नाठविषयी कृपाळू देवाशी हे ज्याला कळत नाही त्या सामान्य माणसाला हे कोण करतो हे लक्षात येत नाही त्याच्याकरता तो खूप बरा आहे त्याच्या नामाचा निर्देश अभंगाच्या तुका म्हणे ताचे नाव विशोभन नाव विशोभन
पोषित जगाती कला तोले कला ये कला तोला म्हणे ज्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करे. मी उपोद्घातात बोलून गेलो. पहिले 4 चरण प्रश्नात्मक आहे. कार्ये नाठविषयी कृपाळू देवाशी प्रश्न आहे. बाळा दुधा कोण करी ते उत्पत्ती प्रश्न आहे. तेने फुटती तरुवर उष्ण काळामाशी प्रश्न आहे. आणि तेने तुझी काय केली चिंता प्रश्न आहे. या 4ही प्रश्नाचं उत्तर शेवटच्या चरणात देतात. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, सर्वमान सांभाळणारी जी शक्ती आहे तिला विश्वंभर म्हणतात. विश्वंभर होती ती विश्वंभरा. सगळ्या जगाचं ती उदरभरण करणारा परमात्मा आहे तो विश्वंभर आहे. म्हणून पत्रिकेत छापत असताना कधी स्वतःला अन्नदाता म्हणून छापायचं नाही. भोजन व्यवस्था छापावी. आपण कोण दान करणारे? जगाचा अन्नदाता एक आहे आणि तो जगाचा मालक आहे. त्याच्या अनुग्रहातून आपण थोडं बहु देतो. पण जगाचे अन्नदाते अनेक होऊ शकत नाही. तो एकच आहे. हां, तो सांभाळणार. सर्वमान शक्ती त्याची आहे. तो सांभाळणार आहे. आपण बोलत असताना आपल्या आत एक शक्ती आहे. ती शक्ती आपल्याला बोलवते. आपुल्या बळे नाही मी बोलत. नाथ महाराज सांगतात, पाव्या माझे रागज्ञान केले अति मधुर गायन, परे तो पाव्याचा नो हे गुण जाण कळा गातया. पावा म्हणजे बासरी हो. बासरी जरी गोड वाजत असेल तर तो बासरीचा गुण नाही. मग त्याच्यात फुंकर कोण घालतो त्याच्यावरती बासरी वाजते. त्याचा शरीरूपी पावा नाकातून, तोंडातून, कानातून, पंच ज्ञानेंद्रियातून जो वाजतोय ना, त्याला फुंकर घालणारी सत्ता परमात्मा आहे. तो ज्या दिवशी या पाव्यात फुंकर घालायची बंद करील त्या दिवशी लोक हा पावा उचलतील, जाळून टाकतील, एकदाच पुण्यतिथी करतील, पुन्हा नाही. त्याचं भान असलं पाहिजे आपल्याला. करणारा तो आहे. आणि ती कोरोनाने शिकवलंय. अनेक वक्ते सांगतात, मी सांगायची काय गरज नाही. मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाई, तुका म्हणे तय्यमाज्ञा. सगळं करणारा तो आहे. म्हणून त्याचं स्मरण म्हणजे आठवण. त्याचं ध्यान शब्दाचा अर्थ आठवण. हे योगातलं ध्यान नाही, हे भक्तीतलं ध्यान आहे. आणि ध्यान म्हणजे त्याची आठवण ठेवायची. एकच गंमत सांगतो. कबीर महाराजांनी गंगेवर पाहिलं, 2 बायका एकमेकीशी बोलत होत्या. आणि एक बाई दुसऱ्या बाईला आपल्या नवऱ्याचं फार कौतुक सांगत होती. काय भांडून भांडून नवऱ्याने तिला नत केली. ती त्याची इच्छाच नव्हती, पण हिचं भांडणच गप्प बसत नव्हतं. बाईला पगार आला आणि पहिलीच नत केली. आणि ती बाई तिला सांगू लागली मैत्रिणीला, काय माझा नवरा आहे हो, किती माझ्यावर प्रेम आहे. अहो सांगितलं आणि लगेच नत केली. ते कौतुक कबीर महाराजांनी ऐकलं. कबीर महाराज जवळ गेली, म्हणू लागली, अगं
नथ दी जिस यार ने उसे स्मरे बारंबार, हो नाक दिया जिस यार ने उसे भूल गई गंवार. अग बाई, तुझ्या मरक्या नवऱ्याने नथ एकदा आणली तर त्याचं किती कौतुक करते. ज्याने नाक दिलंय त्याची कधीतरी आठवण काढली का? अगं देवानी नाकाचं दिलं नसतं तर तुझ्या नवऱ्याने दिलेली नथ काय सपाट भूप्रदेशावर चिटकवली असते कधीतरी. रामदास स्वामी सांगतात, जो अन्न देतो उदराशी, शरीर विकावे लागे त्याशी, मा जन्म घातले तेने त्याशी कैशी विसरावी. कोणी 8 तास काम करत असेल, कोणी 12 तास काम करत असेल, कोणी 20 तास काम करत असेल, काम केल्याशिवाय आपल्याला पगार मिळत नाही. अगोदर शरीर विकावं लागतं आणि मग पैसे मिळतात. काही हरकत नाही, तुम्ही खुशाल काम करा, पण ज्या देवाने शरीर दिलंय त्याचं एकदा तरी स्मरण करावं. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करील चिंतन, जगत जीवन नारायण गाईल गुण तयाचे. म्हणून कारेना ठविशी कृपाळो देवाशी, पोषितो जनाशी कला तो श्री गुरु ज्ञानेश्वर. कारेनाठविषयी कृपाळू देवाशी, पोषितो जनाशी एकला तो. वैकुंठवाशी गंभा, गंगा भागीरथी गंगूबाई दगू पगार यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ समापन्न झालेली 1 दिवसीय चिंतन शिवा. ज्यांचा मुलगा त्र्यंबक दगू पवार, मधुकर दगू पवार, मुलगी लीलाबाई, हरकळ काय लिहिलं, पंतू नातू जे असतील ते आपतेष्ट नातेवाईक यांनी आपल्या मातृ आणि पितृऋणातून उत्तीर्ण होण्याकरता, मातृऋणातून उत्तीर्ण होण्याकरता 1 दिवसीय ही चिंतन सेवा आयोजित केली होती. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं. माझा नगर जिल्हा पारनेर तालुका हे माझं गाव आहे. इतकं भयानक अशा प्रकारचा त्या कोरोनाने आतव तांडव केलाय महाराज. 2 वर्षात अजून एक टाळ सर वाजला नाही, एक टाळ नाही. अशाही काळात आपल्या आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता धैर्य ठेवून ज्यांनी भगवत नामचिंतन सेवेचं हे आयोजन केलं, त्या निमित्ताने राजकीय असेल, आध्यात्मिक असेल, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, अनेक क्षेत्रातील आपतेष्ट नातेवाईक परिवार या ठिकाणी गोळा झाला. वारकरी संप्रदायातील माझे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण गतीर महाराज आणि सह्याद्री इतकं उंच पखावज वादनातलं सगळ्यात मोठं रत्न श्री सर याही ठिकाणी उपस्थित झाले. परिसरातील कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कोणी कथाकार, भाविक आणि वारकरी संप्रदायावर अनन्य निष्ठा ठेवून सेवा करणारी आपण मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला आणि त्यांच्या पुण्यस्मरणार्थ आपलं पुण्य त्यांना मिळवून त्यांची गती ऊर्ध्वगती स्थिती प्राप्त व्हावी याकरता आपण या ठिकाणी उपस्थित झालात. म्हणून आपण सर्वांच्या चरणारविंदी आणि संयोजन आयोजन करणाऱ्या या सुपुत्रांच्या चरणारविंदी कोटी कोटी अभिवादन करून या ठिकाणी थांबतो. तुझे झालेली चिंतन शिवा हे 2 शब्द या अभंगावर बोलण्याचा जो केलेला प्रयत्न हा माझा नाही. स्वानंद सक्रिमाशी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचं अध्ययन केलं आणि त्या अध्ययनाने आले या कपाळा थोडे बहुत जे मला मिळालंय ते तुकाराम महाराजांच्या शब्दाच्या वचनाने आपल्या पुढे ठेवलंय. झालेली चिंतन शिवा अलंकापूर निवासी साधकांची मायबाप, ज्ञानियांचे राजे, वैष्णवाग्रगणी अखंड समाधिधन विश्व माऊली ज्ञानोबराय, संपूर्ण भारत देशातलं नव्हे जगात सद्गुरू स्थान ज्यांना आहे श्रीमन्यवृत्तीनाथ आणि आजींच्या चरणारविंदी ही माझी वाक्पुष्प सेवा, श्रद्धांजली, कुसुमांजली आणि आदरांजली म्हणून समर्पण करतो. इथे थांबतो. तुझे गेले तुमच्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा, शेवे माझी जमाधरा कृपा करा शेवटी विठ्ठल. जय Hare
ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, जोग महाराज की जय, बजरंग बली की जय. स्मरणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. मी आपला सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित असलेले हरिभक्त परायण एकनाथ महाराज चेतरशास्त्री यांनी त्यांच्या कीर्तनरूपी सेवेतून आपल्याला जे ज्ञानामृत दिलं त्याबद्दल या कुटुंबाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं भजनी मंडळाच्या वतीने मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले धवन सर, तसं हरिभक्त परायण गतीर महाराज, मोहन महाराज पगार व आपणा सर्वांचे मी या परिवाराच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद.